काय बघतं? काय चुकीचं बोलले मी? चुकीचं की बरोबर मला माहित नाही, पण आज पहिल्यांदा तुम्ही माझी बाजू घेतली. माझ्यासाठी लालिताईनं समज दिली. बरं वाटलं मला. फक्त माझी बाजू घेतली इतकंच नाही, तर आज इतक्या वर्षांनी तुम्ही पहिल्यांदा तुमचं स्वतःचं मत मांडलं. नाहीतर अशा वादात फक्त दादा बोलायचे आणि आपण ऐकून घ्यायचो. पण आज जेव्हा दादा इथे नाहीत, तेव्हा तुम्ही घरातल्या कर्त्या पुरुषासारखे वागला. माका चुकीचा समजू नको. मी त्याबद्दल बोलायला इथं आलीच नाही. घरोघरी त्याच परी. माका एक विचारूचा होता. आता शाळा सुरू झाल्या आहेत. माझ्या पोरींसाठी ड्रेस शिवायचे होते. देशील का शिवून? म्हणजे निशीसाठी कसे सुंदर सुंदर फ्रॉक शिवायची. तिचे शाळेचे ड्रेस पण तू शिवत होतीस ना, म्हणून विचारू केलंय. त्यात काय विचारायचं वहिनी, देते मी शिवून. एक काम करा, उद्या येताना कापड घेऊन या आणि मुलींका पण सोबत घेऊन या, म्हणजे मापा घेऊ बरा पडात. आणि नाहीच जमला तर त्यांच्या मापाचा एखादा ड्रेस घेऊन या. चालत? हां चला. शिलाईचे किती पैसे होतात ते विचारणार नाही, पण हे पैसे ठेवा. हो नाही नाही वहिनी, पैसे नको, मी देते ना शिवून. असं पैसे नको माका. हे बघ वहिनी, बाकी सोंग आणू शकतो, पण पैशाचं सोंग नाही आणता येत. गावातल्या कितीतरी घरांवर दादांचे उपकार आहेत. आज तुम्ही अडचणीत असताना आमच्या परीनं गावकरी करणार काहीतरी. तुम्ही नको म्हणू नका. तुमच्या स्वाभिमानाचा आदर करते मी, म्हणून तुम्ही फ्रॉक शिवून देईल का विचारले ना मी. आणि असेच पैसे नाही देते मी. मागे एकदा माझ्या नवऱ्याला बरं नव्हतं, हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. तेव्हा दादानी सगळा औषध पाण्याचा खर्च केला नाही. नंतर पैसे पण नाही घेतले. आता तू तरी हे पैसे ठेव. वहिनी पैसे नको खरंच. हे बघ वहिनी, अगं नाही म्हणू नकोस. तू बाहेरच्या टेलरांपेक्षा किती सुंदर सुंदर कपडे शिवतेस. तुमची ही कला तुमचं घर चालू कामी येत असाल तर काय चुकीचा नाही गो. हे पैसे ठेव. ठेव. आता मी येते. उद्या मुलींना घेऊन येईन. हां? होय. बरोबर. नाही नाही नाही, मी 2 दिवसात रेट कळवतो. हो, आणि जो आपल्याला चांगला भाव देईल त्यालाच आपण ऑर्डर द्यायची, लक्षात ठेवा. मी बोलतोच तुम्हाला. सारखी नुसती किरकिर किरकिर. एक म्हणते माझा आहे, दुसरी म्हणते माझा आहे. हो हो बाई बाई, झालं काम संपलं तुमचं आतलं. बरं, आतमध्ये तुम्ही नळावर भांडतात तसे कशावरून भांडत होतात तुम्ही? साहेब एक विचारू, विचारा ना. तुम्ही कसं काय राहता सो या घरात? काय सांगायचं. नाही, मुळात कसं आहे ना, घर चांगलं आहे, पण घरातल्यांना चांगुलपणा टिकून ठेवता आलेलं नाही. खरं हा ह्या घरात काम करूचा म्हटलं ना, तर ह्या घरातल्या बायका मॅड करतील. फक्त मॅड नाही करणार, या घरात काम करून आहे ना तुम्ही बेकार व्हाल. म्हणजे तुम्हाला आमच्या पंचांनी दिलेला निर्णय विसरलात. अहो बाई, तुम्ही जर आम्हाला मदत केलीत ना, तर गावातले लोक तुमच्याशी पण असहकार पुकारतील. म्हणजे आमच्या घरात तुम्ही काम करताय अशी चुगली जरी कोणी केली तर तुमची आहेत ती बाकीची कामं सुद्धा निघून जातील. काय सांगतस? खरं तेच सांगतोय. बघा बाबा, विचार करा.
ओ भाऊजी, विचार करू की वेळ मिळणार हा की नाही ता तरी विचारा. का हो? काय झालं? काय झाला काय विचारतात. आता तसा बघायला गेला ना तर आता अख्ख्या गावात समजलेला हा. ते आपले गावातले सकाराम भाऊ आहेत ना, ते माका विचारत होते यांच्याबद्दल. अरे बाप रे. काय कोण काय विचारत होता? सकाराम भाऊ हा, ते माका विचारत होते की बाप रे, आमच्याकडे जी गंगूताई गंगूताई तुम्हीच ना हो? हो 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 मीच. आमच्याकडे जी गंगूताई येते ना कामात, ती तुमच्याकडे पण येतात काय? का टेन्शन दिलं ना. आता मी म्हणलो ना हा म्हणजे आली असतात काहीतरी काम असतात म्हणून. आपण घर कामाक येतात का नाही ता का माका माहित नाही हा. हे बघा गंगूताई, तर ही वेळ मी सावरली, दुसरा कोण अशी वेळ सावरेल की नाही ता काय सांगता येत नाही हा. बघा बापरे. देवा रे देवा, काय अडकलाय. नको नको, माका यो काम पण नको आणि ही किरकिर पण नको. ताई, ओ ताई, हो.